पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेसाठी चक्का जाम आंदोलन केलं जात आहे। चाकणपासून सिन्नरपर्यंत रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे। अमोल कोल्हे, सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन केले जाणार आहे। रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याला नागरिकांचा तीव्र आक्षेप आहे। प्रकल्प अहिल्यानगर मार्गे न नेता मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर या मार्गाने झाला पाहिजे अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे। पुणे नाशिक वाहतुकीवर मोठा परिणाम होण्याची त्यामुळे शक्यता आहे। पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये जीएमआरटीचे ऑब्जेक्शन्स समजून घेण्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि ज्येष्ठ शास्त्रज्ञ अनिलजी काकोडकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली आहे आणि त्याबद्दल मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून खरं तर आभार मानतो। कारण पार्लमेंटमध्ये जेव्हा मी हा मुद्दा मांडला होता की जगात 14 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे हे एकत्र आहेत, असं असताना केवळ म्हणजे अगदी आम्ही देशाला 5वी अर्थव्यवस्था म्हणतो, आम्ही स्वतःला विश्वगुरू म्हणतो, पण जगातल्या 14 देशांना जे शक्य होतं रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्र असल्याचं, ते आम्हाला का शक्य होत नाहीये? की नेमका याच्यामध्ये इतर कोणाचा काही वेगळा हेतू आहे का? कारण MRIDC कडून जेव्हा प्रोजेक्ट हा भारतीय रेल्वेकडे गेला, हा भारतीय रेल्वेकडे प्रोजेक्ट गेल्यापासून एक नन्नाचा पाढा सुरू झालाय की ओरिजिनल अलाइनमेंटवर ही गोष्ट होऊ शकते।